कुर्ल्यामध्ये मोमोज खाल्ल्यामुळे 16 जणांना विषबाधा झालेली आहे। फूड पॉइझनिंगचा हा प्रकार आहे। तर मोमोज खाल्ल्यानंतर 16 जणांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्यासारखा त्रास व्हायला सुरुवात झाली। तर त्रास जाणवायला सुरुवात झाल्यानंतर सर्वांना कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि 16 पैकी 14 जण रुग्णालयामध्ये दाखल आहेत। 2 जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत। रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। तर सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे। डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे हे भाभा रुग्णालयामध्ये भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तर भांगिरदे यांनी तरुणांची विचारपूस केली, रुग्णांची विचारपूस केलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आमच्या सोबत आहेत। धनंजय, अन्नातून, तेही बाहेरच्या अन्नातून विषबाधेचा हा प्रकार, काय आणखी अपडेट्स, कशी आहे प्रकृती रुग्णांची? स्नेहा, आपण जर पाहिलं तर कुर्ला पश्चिमचा सुंदरबागचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोमोज खाल्ल्यामुळे 16 जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाल्याचं समोर आलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये जे हे तरुण, शक्यतो यामध्ये तरुण आणि महिलांचा समावेश जास्त आहे आणि 2 लहान मुलांचा सुद्धा समावेश यामध्ये पाहायला मिळतो। त्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी तसेच चक्कर येण्यासारखा त्रास जाणवत होता। त्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी स्थानिक कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये त्यांना आणण्यात आलं होतं आणि 16 पैकी 14 जणांना जे आहे रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर 2 जणांना ओपीडीच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर महानगरपालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी या सगळ्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। आता या सगळ्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या संदर्भातली चौकशी सध्या केली जाणार आहे की नेमकं फूड पॉइझनिंग कशा पद्धतीने झालं, मोमोज खाल्ल्यामुळे झालं असल्याचं या ठिकाणी या सगळ्या रुग्णांकडून खरं तर सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या मोमोजचा स्टॉल होता आणि त्या सगळ्या संदर्भात काही पुढची कारवाई केली जाते का, आणि यानंतर FDA काही जे काही मुंबई किंवा राज्यामध्ये असलेले जे काही फूड स्टॉल आहे त्यांच्या संदर्भात काही नियम कडक करते का, हे सगळं सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या या घटनेची गंभीर दखल घेतली गेली आणि जे सध्या सर्व रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सुद्धा स्थिर असलेली आपल्याला पाहायला मिळते। स्नेहा, धन्यवाद धनंजय या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर आपण पाहतोय मोमोज खाल्ल्यामुळे कुर्ल्यामध्ये विषबाधा झालेली आहे 16 जणांना।